माननीय सभापती महोदय, नियम 259 अन्वये माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे यांनी या ठिकाणी हा अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला आणि या चर्चेमध्ये भाग घेत असताना माननीय एकनाथरावजी खडसे साहेब, प्रवीणजी दरेकर, भाई जगतापजी, भाई जयंत पाटीलजी, प्रसाद लाडजी, सचिन अहेरजी, अमोल मिटकरीजी, महादेव जानकरजी, मनीषाताई कायंदे, सुनीलजी शिंदे, शशिकांतजी शिंदे, नरेंद्रजी दराडे, राठोडजी, विलास पोतनीसजी, श्रीकांतजी, अमर राजूरकरजी आणि सर्वात शेवटी सुरेश धसजी अशा कोणाचं नाव सुटलं आहे का? अच्छा, निरंजन डावखरे आणि अभिजित वंजारी, नागपूरकरांचं सुटलं, कठीणच आहे माझं. या सर्व सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला. खरं म्हणजे माझ्या वतीने धस साहेबांनी उत्तरच देऊन टाकलं आहे, त्याच्यामुळे काही माझ्याकरता बाकी आहे असं मला वाटत नाही. पण मी पहिल्यांदा तर विरोधी पक्षनेत्यांचे आभार मानेन की त्यांनी गृह विभागावर या ठिकाणी चर्चा लावली. माझं नेहमी मत असं असतं की अशा प्रकारच्या चर्चेने फायदाच होतो. वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडल्यानंतर त्याची उत्तरं त्या ठिकाणी द्यावी लागतात. त्याकरता ती त्या पोलीस स्टेशनपर्यंत जातात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चेने एकूण जो विभाग आहे हा ढवळून निघतो. आणि लोकशाहीमध्ये हेच अपेक्षित आहे की ही विधानसभा किंवा विधान परिषद, हे विधानमंडळ, हे शेवटच्या माणसाच्या ज्या अडचणी आहेत त्याचं प्रतिबिंब इथे उमटलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक फार मोठी चर्चा या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून केली आणि ही चर्चा करत असताना टीकाही झाली, काही सूचनाही आल्या. फक्त मला एका गोष्टीचा या ठिकाणी मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण विरोधी पक्षाचे भाषण ऐकत असताना गेली 2.5 वर्ष मीच गृहमंत्री आहे अशा प्रकारचा भास मला झाला. पण हरकत नाही, शेवटी राज्य हे सातत्याने चालत असतं. सरकार येतात, सरकार जातात. मात्र आज जर कायदा आणि सुव्यवस्थेची चर्चा आपण करतोय आणि त्याच्यामध्ये काही आपले आक्षेप आहेत, तर याचं बॅकग्राऊंड देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये विशेषतः गृह विभागाची जी परिस्थिती आपण बघितली, देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं असलेलं मुंबईचं पोलीस दल असेल, महाराष्ट्राचं पोलीस दल असेल, या पोलीस दलाची जी बदनामी, आपण कुठल्याही देशातल्या IPS ऑफिसरला विचारा किंवा आपल्याही IPS ऑफिसर्सला विचारा, ते सांगतात की आम्ही दिल्लीला जातो, इतर राज्यात जातो, तर आमच्याकडे संशयाने पाहिलं जातं. जो आम्हाला मान होता, सन्मान होता, तो कुठेतरी आमचा कमी झालाय. आणि मग वाजेसारखे प्रकरण असतील, गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागत असेल, दाऊदशी संबंधातनं दुसऱ्या एका मंत्र्याला जेलमध्ये जावं लागत असेल, आणि हे तर सोडाच, पण ज्यांना पोलीस आयुक्त म्हणून आपण आणलं आणि अनिर्बद्ध अशा प्रकारचे कामं त्यांच्याकडनं करून घेतले, नियमबाह्य अशा प्रकारचे कामं त्यांच्याकडनं, आणि मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल विक्टिमायझेशन ज्यांच्या माध्यमातून केलं. केवळ आमचं झालं असं नाही आहे, त्यांनी त्यांच्याच पोलीस दलातल्या सिनियर IPS ऑफिसर्सचं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विक्टिमायझेशन केलं. आणि अशा प्रकारे सभापती महोदया, या ठिकाणी काम करणारे CP देखील जेलमध्ये गेले. आणि आपण बघितलं असेल, माजी सैनिकांची मारहाण असेल, पत्रकारांची गळचेपी असेल, अमरावती मालेगावच्या दंगली असतील, कोटीच्या कोटीचं वसुली कांड असेल,
पोलीस बदल्यांमधले भ्रष्टाचार असतील, सर्व प्रकारच्या परीक्षांमधले घोटाळे असतील, आणि एवढंच नाही तर राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या असतील, पालघरमधली हत्या असेल, या अनेक गोष्टी ज्या आहेत, शेवटी आपण एकदा दल बिघडवलं की ते एका दिवसात एका वर्षात ते ठीक होत नाही. परंपरा जेव्हा बिघडतात, बिघडायला 1 वर्ष लागतं, पण त्या परंपरा नीट होण्याकरता अनेक वर्ष तपश्चर्या करावी लागते. आणि म्हणून दुर्दैवाने मला या ठिकाणी हे सांगावं असं वाटतंय की जी अवस्था आहे ही सुधारण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. ज्या प्रकारे पोस्टिंग मधला भ्रष्टाचार प्रत्यक्ष परमिशन घेऊन कमिशनर ऑफ इंटेलिजन्स पोस्टिंगमध्ये भ्रष्टाचार चाललाय म्हणून टेलिफोन टॅपिंग करतात, परमिशन घेऊन त्याचा अहवाल सादर करतात, त्या अहवालावर राज्याचे डीजी लिहितात हे सिरियस आहे आणि याची सीआयडी चौकशी केली पाहिजे. त्याची सीआयडी चौकशी होत नाही. त्याच्याऐवजी ज्यांनी तो अहवाल तयार केला त्यांच्यावर ठपका ठेवून आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. आता त्याच्यात दूध का दूध पाणी का पाणी होत आहे. कोर्टाने सीबीआयला चौकशी दिली आहे आणि सीबीआय चौकशीत एक एक पुरावा ज्यावेळेस मिळतोय, बऱ्याच सीबीआयच्या गोष्टी प्रेसमध्ये येत नाहीत, पण एकेका अधिकाऱ्याने पोस्टिंग करता काय काय दिलंय हे जे सीबीआयच्या चौकशीत आता बाहेर येत आहे, अशा प्रकारे जर पोलीस दल आम्ही चालवणार असू तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आम्ही कधीच ठेवू शकत नाही. हे देखील कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अनेक वेळा या चर्चा आकडेवारीच्या आधारावर होतात, स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर होतात, पण माझं मत आहे की स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर या चर्चेला अर्थ नाही आहे. सेफ्टीचं परसेप्शन काय आहे? उदाहरणादाखल मुंबईमध्ये घटना घटत नाही असं माझं मत नाही, पण आणि याचं क्रेडिट सगळ्या सरकारांना मी देईल की मुंबई एक असं शहर आहे की आजही या शहरामध्ये रात्री 12 वाजता एखादी महिला त्या ठिकाणी प्रवास करू शकते. हे दिल्लीत सहज शक्य नाही आहे, हे अनेक मोठ्या शहरांमध्ये सहज शक्य नाही आहे. ही जी एक आपली लिगसी आपण तयार केलेली आहे, हे जे सेफ्टीचं एक परसेप्शन आपण तयार केलं आहे, या परसेप्शनच्या आधारावर खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून खरं तर गुन्हेगारीमध्ये आज महाराष्ट्र 11व्या क्रमांकावर आहे, पण मला असं वाटतं की अनादी कालापासून प्रत्येक राज्य व्यवस्थेमध्ये गुन्हे घडत आहेत, पण ते गुन्हेगारांना शिक्षा किती होते हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कन्व्हिक्शन किती आहे हा महत्त्वाचा विषय आहे. मला या ठिकाणी आज ज्यावेळेस मी कन्व्हिक्शनच्या संदर्भातले आकडे घेत होतो, मला एका गोष्टीचं समाधान वाटलं. 2014 साली ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो आणि गृहमंत्री झालो होतो, त्यानंतर 14 GR काढले होते, कारण त्यावेळेचा कन्व्हिक्शन रेट 13% होता आणि तो 13%वरनं आपण वाढवत वाढवत 39% नेला होता. आणि आता मी ज्यावेळेस कन्व्हिक्शन रेट बघितला त्यावेळेस तो 54% गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळी गुन्हेगाराला शिक्षा होते आणि ती वेळेत होते, अशा प्रकारची अवस्था आपण उभी करतो, त्याच वेळी सेफ्टीचं परसेप्शन आपण तयार करू शकतो. पण अजूनही यात खूप गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आपलं फॉरेन्सिकच्या संदर्भातलं आपण 34 लॅब तयार केल्या, फॉरेन्सिकच्या लॅब तयार केल्या, आपण डिजिटल लॅब तयार केल्या, पण अजूनही आपली फॉरेन्सिकची पेंडन्सी मोठी आहे आणि टेक्निकल एव्हिडन्स जो असतो
हा ह्युमन एव्हिडन्सपेक्षा कधीही चांगला असतो. तो खोटं बोलत नाही. ह्युमन एव्हिडन्स होस्टाईल होऊ शकतो, पण टेक्निकल एव्हिडन्स होस्टाईल होऊ शकत नाही. आणि म्हणून येत्या काळामध्ये आपली फॉरेन्सिकची व्यवस्था ही अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आता 3-3 वर्षाची पेंडन्सी असते काही काही प्रकरणात आपली. कुठल्याही परिस्थितीमध्ये टाइम बाउंड पद्धतीनं फॉरेन्सिकचं इन्व्हेस्टिगेशन किंवा रिपोर्ट हा आपल्यापर्यंत आला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करू. खरं तर काही चांगल्या गोष्टी आपल्या पोलीस दलाने केल्यात, ज्याचा आपण समजा या ठिकाणी उल्लेख केला तर ऑपरेशन मुस्कान. हे ऑपरेशन मुस्कान आणि विशेषतः महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 2015 पासून 2022 पर्यंत 15ला आपण ते सुरू केलं होतं. 37,511 बालकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलंय. आणि देशामध्ये हरवलेली बालकं, पळून आलेली बालकं ही शोधून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यामध्ये पहिला क्रमांक आपल्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं. महिलांवरच्या अत्याचाराचे गुन्हे हे हा एक फार मोठा कन्सर्न आहे. निश्चितपणे या संदर्भात आपल्याला काही ना काही कारवाई या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. पण या संदर्भात आपण जर याची माहिती घेतली तर जून 2022 अखेरपर्यंत साधारणपणे 22,509 गुन्हे हे या ठिकाणी दाखल झाले आहेत. पण यामध्ये सगळ्यात वाईट आणि शॉकिंग असं आहे, ती आकडेवारी आता कागदांमध्ये आहे त्यामुळे काढत नाही, पण सरासरी सांगतो की जवळजवळ 90% पेक्षा जास्त महिलांच्या अत्याचाराचे गुन्हे हे नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडून होत आहेत. त्यामुळे हे गुन्हे रोखण्याकरता कडक कारवाई तर करावीच लागेल, पण समाजाचं प्रबोधन देखील आपल्याला करावं लागेल. मगाशी एका सदस्याने सांगितलं आजोबांनी नातवावर केलेला अत्याचार असेल. त्यामुळे महिला अत्याचाराच्या संदर्भात अनोळखी लोकांकडून होणारे अत्याचार एकही झाला तरी तो गंभीर आहे, पण ते 4% 5%पेक्षा जास्त नाही आहेत. आणि 95%च्या जवळपास ओळखीच्या लोकांकडून हे अत्याचार होत असतील तर याही संदर्भात कुठेतरी आपल्याला निश्चितपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. खरं आहे की आपण आता शक्तीसारखा कायदा तयार केलाय आणि या कायद्यामुळे निश्चित त्याचा परिणाम होईल. पण आज आपण कायदे तयार केले, आपण कोर्ट तयार केले, तरी देखील आपण बघा कोपर्डीची घटना झाली, त्या घटनेमध्ये सेशन कोर्टाने फाशीची शिक्षा दिली. ती शिक्षा हायकोर्टात कायम करावी लागते. आता जवळजवळ 4 वर्षे झाली, परंतु हायकोर्टात ती बोर्डावर येत नाही. आपल्या महाधिवक्त्यांनी देखील त्या संदर्भात पत्र दिलेलं आहे, पण हायकोर्टमधल्या पेंडन्सीमुळे त्यांचा जो बोर्ड आहे, त्यांचं जे रोटेशन आहे, त्यांचं जे फायनल हिअरिंग आहे, ते ज्यावेळेस यायचं त्याच वेळेस त्या ठिकाणी येतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये केवळ कायदे करून कोर्ट तयार करून चालणार नाही, तर कुठेतरी आपल्याला या संपूर्ण व्यवस्थेतला समन्वय हा आपल्याला निश्चितपणे तयार करावा लागेल. गोंदियातल्या अतिशय वाईट घटनेच्या संदर्भात या ठिकाणी उल्लेख झाला, त्याचं मी सभागृहात उत्तर दिलेलंच आहे, त्यामुळे त्या संदर्भात मी सांगत नाही. मावळ संदर्भातही बोललोय. कन्नड तालुक्यातली जी छत्रपती संभाजीनगर मधली घटना आहे त्यामध्ये पॉस्को लावलेला आहे. त्यातला एक आरोपी दुर्दैवाने अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याला बाल सुधारगृहात टाकलेलं आहे. बाकी 5 आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये. भद्रावतीची जी घटना आहे, आश्रमशाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीवर जो काही अत्याचार केलाय त्या आरोपीला त्या ठिकाणी पकडण्यात आलंय. बीडची जी घटना आहे त्यातल्या दोन्ही आरोपींना
अटक करून वेळेमध्ये तपास पूर्ण करून दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आलंय। ठाणे येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या हा जो काही विषय या ठिकाणी आला त्यामध्ये पती विजय दगडू झिणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याचाही तपास सेंट्रल क्राईम युनिटकडे वर्ग करण्यात आलाय। मुंबईतील खारमध्ये गोळीबार हा जो काही विषय आहे यामध्ये खरं म्हणजे हॉकर्सला घाबरवण्याकरता झालेला गोळीबार आहे, हवेत केलेला गोळीबार आहे आणि त्यामध्ये देखील कारवाई झालेली आहे। कारण गोळीबार करून तिथे एक चिठ्ठी टाकली की या ठिकाणी तुम्ही बसू नका। अध्यक्ष महोदय, या सभापती महोदया, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ डान्स बार अशी देखील एक मुद्दा विरोधी पक्ष नेत्यांनी मांडला। हा अंतरावर, हो हो ते 100 मीटर अंतरावर 9/8/2022 रोजी G24 तासवर 20 सेकंदाची डान्स बारची व्हिडिओ क्लिप प्रसारित झाली। सदर क्लिप माननीय मुख्यमंत्री यांच्या ठाणे निवासस्थानाजवळील डान्स बारची असल्याचा दावा आहे। सदर क्लिप प्रसारित होताच G24 तास यांना संपर्क करून क्लिप संदर्भात चौकशी करण्यात आली। नाव, दिनांक, वेळ इत्यादी कधी क्लिप तयार झाली याची माहिती घेण्यात आली। तपासाच्या दरम्यान सुकृत दर्शनी असं दिसतंय की व्हिडिओ क्लिपमध्ये केलेला दावा आणि 3 बारमधील सामान आणि इंटेरियर हे त्या क्लिपशी जुळत नाहीये। तथापि ॲडिशनल सीपी क्राईम ठाणे यांना याची चौकशी करण्याचे आदेश दिलेत आणि थोडंही साधर्म्य आढळलं तर यांचे लायसन्स परमनंट रद्द करण्याचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत। सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात खरं म्हणजे परवा मी सभागृहामध्ये पूर्ण त्या संदर्भातली माहिती दिली आहे म्हणून पुन्हा आपला वेळ घेत नाही। सामाजिक तेढ निर्माण होण्याच्या संदर्भात 2021 मध्ये 412 गुन्हे होते, आता जून पर्यंतच 359 गुन्हे आहेत। यामध्ये आपल्याला लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। एक महत्त्वाचा विषय अंमली पदार्थांचा, खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पोलिसांनी कारवाई केली आहे, पण आपल्या समाजामध्ये कॅन्सर सारखा अंमली पदार्थ आज पसरतोय। एक काळ असा होता की हाय सोसायटीची पार्टी म्हणजे दारू समजली जायची। अरे बाबा त्यांच्या पार्टीत उंची दारू आहे, इंग्रजी दारू आहे। पण अलीकडच्या काळामध्ये असं लक्षात येत आहे की या पार्ट्यांमध्ये क्युरेटेड मॅरिजुआना किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हे जे काही अंमली पदार्थ आहे, अंमली पदार्थ त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि युवा पिढीमध्ये याचं आकर्षण वाढत आहे आणि म्हणून हा अतिशय गंभीर विषय आहे। या संदर्भात एकीकडे मोठ्या प्रमाणात कॉलेजेसमध्ये जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, पण त्याच वेळी अशा प्रकारची विक्री होते आणि पोलिसांना माहितीच नाही असं होणं फार कठीण आहे। कुठेतरी या संदर्भात कॉलेजेसच्या आसपास तिथले पानठेले असतील किंवा तिथले काही दुकानं असतील, या ठिकाणी ही विक्री होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता कायद्यातनं पळवाट काढण्याकरता, कारण हा जो NDPSचा कायदा आहे, या NDPSच्या कायद्यामध्ये पजेशन किंवा कन्झम्पशन या दोनच गोष्टी आहेत। एकतर कमर्शियल क्वांटिटी तुमच्या जवळ असली पाहिजे किंवा तुम्ही ती घेतलेली असली पाहिजे, तरच याच्यामध्ये तो गुन्हा होतो। आणि मग आता हे जे नायजेरियन वगैरे तथाकथित अलीकडच्या काळामध्ये एका ठिकाणी पैसे घेतात, दुसऱ्या ठिकाणी माल ठेवतात, सांगतात इथे पैशाची डिलिव्हरी झाली की तिथनं माल उचला, पकडले गेले तरी या NDPSच्या कायद्यामुळे त्यात त्यांचं पजेशनही नाही आहे आणि त्यांचं कन्झम्पशनही नाही आहे आणि त्यामुळे हे लोक सुटतात। आणि म्हणून आपण हा निर्णय घेतोय की NDPSच्या कायद्यामध्ये स्टेट अमेंडमेंट आणून या कायद्यामध्ये केवळ पजेशन आणि कन्झम्पशन नाही तर याला सर्व प्रकारची मदत करणं, अबेटमेंट करणं
या सगळ्याला गंभीर गुन्ह्याच्या कॅटेगरीत आपण टाकू, जेणेकरून NDPSच्या कायद्यातली ही जी पळवाट घेऊन हे सगळे लोक सुटतायत ते सुटू शकणार नाहीत आणि त्यातनं या ड्रग्जवर आपण निश्चितपणे काही ना काही त्या ठिकाणी टाच आणू शकू. अवैध वाळू आणि मुरुम माफियाच्या संदर्भातला विषय या ठिकाणी आला. हा गंभीर बाब आहे आणि दुर्दैवाने या ठिकाणी मान्यच केलं पाहिजे की पोलीस यंत्रणा आणि महसुली यंत्रणा यांच्यातले काही लोक हे हा धंदा करणाऱ्यांसोबत पार्टनरशिप करतात. त्यामुळे याच्यावर आपल्याला कडक कारवाई करावीच लागेल. आणि या संदर्भात आता मध्यंतरीच्या काळामध्ये एक आपण निर्णय केला आहे आणि पोलिसांचे सगळे अधिकार यातनं काढून टाकले आहेत. आता ते का निर्णय झाला, काय केलं मला माहित नाही. आता पोलिसांना एवढेच अधिकार आहेत की महसुली यंत्रणेची जी सेंट्रल टीम आहे ही टीम जर छापा मारायला जाणार असेल तर पोलिसांनी त्या टीमला संरक्षण द्यायचं, एवढेच अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या संदर्भात दोन्ही विभागांची मी जॉईंट मीटिंग बोलवणार आहे आणि याच्यावर कडक कारवाई होण्याच्या संदर्भात हां ते द्यावे लागतील. तर त्या संदर्भात निश्चितपणे आपण कारवाई करू. CCTVच्या संदर्भातला एक मुद्दा देखील या ठिकाणी आला. तर मुंबईमध्ये मागच्या काळात जेव्हा माझ्याकडे मुख्यमंत्री पद होतं आणि गृहमंत्री पद होतं, अनेक वर्षांची जी मागणी होती ती आपण पूर्ण केली आणि 6000 CCTV कॅमेरे लावले. अजून 6000 लावले पाहिजे असा प्रस्ताव होता. तो प्रस्ताव आपण त्या ठिकाणी मंजूर केला. पण दुर्दैवाने गेल्या 2.5 वर्षात ते का लागू शकले नाही? एकाच कारणाने लागू शकले नाही. कधी कधी बघा, जर आपण त्याच्यामध्ये सूक्ष्म लक्ष घातलं नाही, मला कोणावर आरोप करायचा नाही, पण जेव्हा कोऑर्डिनेशन नसतं तेव्हा काय होतं, तर महानगरपालिकेच्या पॉलिसीप्रमाणे ट्रेंचिंगचे पैसे लागतात आणि त्या ट्रेंचिंगला खूप मोठ्या प्रमाणात पैसे लागत असल्यामुळे ती जी कंपनी आहे ज्यांनी आधी काम केलं L&T सारखी, त्यांनी सांगितलं ट्रेंचिंगचे पैसे वेगळे देणार असाल तर आम्ही हे करायला तयार आहोत, नाही तर आम्ही करणार नाही. आणि 2.5 वर्ष याच्यावर निर्णय होऊ शकला नाही. मला आनंद आहे की आजच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत की हे ट्रेंचिंगचे जे काही पैसे आहेत ते तुम्ही रद्द करा. हे सरकारचं काम आहे, हे प्रायव्हेट काम नाही आहे आणि तात्काळ ती मान्यता द्या. हे 6000 अजून कॅमेरे लागले. आपल्याला माहिती आहे ट्रॅफिक कंट्रोलमध्ये गुणात्मक बदल झाला आहे, स्ट्रीट क्राईममध्ये गुणात्मक आपलं डिटेक्शनमध्ये बदल झालेला आहे, फ्लड सिच्युएशनमध्ये आपण गुणात्मक असेसमेंट करू शकून राहिलो आहे. या कमांड अँड कंट्रोल सिस्टीममुळे खूप मोठा फरक पडला आहे. आता हे ॲडिशनल 6000 कॅमेरे ज्यावेळेस आपण लावू त्यातनं देखील फार मोठा परिणाम त्याचा या ठिकाणी होताना दिसेल. एक अजून विषय या ठिकाणी आला की तुम्ही टेंटेड लोकांना पुन्हा का परत घेतलं? कोणालाही प्रेमानं परत घेतलेलं नाही. पण आपल्या करता एवढंच सांगतो की TET घोटाळ्यात उपसचिव सुशील खोडवेकरांना अटक झाली, त्यांना न्यायालयातनं जामीन मंजूर झाला, त्यांचं आरोपपत्र सादर झालं मार्चमध्ये. IAS आणि IPSच्या संदर्भात आपल्याकडे नियम आहे, 90 दिवसापर्यंत आपण त्यांना सस्पेंड ठेवू शकतो. 90 दिवसानंतर त्यांचं प्रकरण समितीपुढे न्यावं लागतं आणि समिती अकार्यकारी पदावर त्यांना त्या ठिकाणी काम देते. आणि त्यामुळे सिव्हिल सर्व्हिसेसच्या नियमानुसार हे प्रकरण समितीपुढे गेलं, मुख्य सचिवांच्या आणि होम सेक्रेटरीच्या कमिटीकडे गेलं आणि त्या कमिटीने नियमानुसार त्यांना पेंडिंग इन्क्वायरी आणि पेंडिंग प्रॉसिक्युशन हे त्यांना सेवेत परत घेतलाय, कामावर परत घेतलाय. सेवेत होतेच ते, पण दोघांनाही किंवा जे काही 2-3 नावं या ठिकाणी आले, या सगळ्यांना अकार्यकारी पदावर त्या ठिकाणी नेमणूक जी आहे ती नेमणूक देण्यात आलेली आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या संदर्भात देखील काही मुद्दे माननीय विरोधी पक्षनेत्यांनी मांडले. काही इकडनं मांडले गेले, काही इकडनंही मांडले गेले. खरं म्हणजे आपण सगळेच लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे
एकमेकाच्या वर्तनाचं उणंदुणं काढण्यापेक्षा लोकप्रतिनिधी म्हणून आपली प्रतिमा उंचवण्याकरता आपण वर्तन कसं चांगलं करू शकू हा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करावा लागेल, आपापल्या पक्षामध्ये करावा लागेल. कुठलाही पक्ष हे सांगत नाही तुम्ही असं वागा, व्यक्ती वागतात, पण त्याचं रिफ्लेक्शन हे पक्षांवर देखील येतं. मी या निमित्ताने विरोधी पक्षनेते आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असो, पोतनी साहेब आपण तो विषय मांडला होता, त्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाचा असेल तरी त्या संदर्भातली कारवाई जिथे नियमबाह्य काम होईल त्या ठिकाणी ती कारवाई आपल्याला करावी लागेल. आकस ठेवून कारवाई नाही, परंतु चूक असेल तर त्या ठिकाणी कारवाई ही झालीच पाहिजे. खरं म्हणजे अनेक विषय या ठिकाणी आहेत, पण सगळ्याच विषयांवर मी काय आता या ठिकाणी बोलत नाही. काही विषय अन्य विभागाचे देखील या ठिकाणी आलेले आहेत. आता शालेय शिक्षणाचा तर विषय झालाय, आरोग्य विभागाचा विषय देखील याच्यामध्ये आला, कोणी फारसा मानला नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलत नाही. पण वेगवेगळे जे काही रोग आहेत त्याचा जो काही उल्लेख आपण केलाय, मंकी पॉक्सचा कुठलाच रुग्ण आपल्याकडे मिळालेला नाही. झिकाच्या संदर्भात 2 रुग्ण आढळून आले, त्याच्या संदर्भातली सगळी व्यवस्था आपण केली आहे. लेप्टोस्पायरोसिस आणि हिवताप हे आपल्याकडे पावसाळ्यात होतात आणि त्या संदर्भातली व्यवस्था देखील आपण केली आहे. स्वाईन फ्लूच्या संदर्भातली व्यवस्था केली आहे. काय उपाययोजना हे मी नंतर आता या ठिकाणी आपला जास्त वेळ या संदर्भात घेत नाही. मात्र खड्ड्यांच्या संदर्भातला देखील एक विषय हा समोर आलेला आहे आणि खड्ड्यांच्या संदर्भात मी या निमित्ताने या सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो की एकतर मुंबई शहरातले जे खड्डे आहेत या संदर्भात बंजारा समाजाच्या पाठीमागेच आहोत आम्ही, काळजी करू नका. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला, मुंबईमध्ये 1200 किलोमीटरचे रस्ते आता डांबरी आहेत. 800 किलोमीटरचे आपण जवळजवळ केले आहेत. 1200 किलोमीटरचे हे डांबरी रस्ते कॉन्क्रीटमध्ये परिवर्तित करायचे, त्याच्या 400 किलोमीटरचं टेंडर काढलेलं आहे. आणि यावेळेस स्पेसिफिकली महानगरपालिकेने काळजी घेतली आहे. महानगरपालिकेमध्ये लोकल कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाय व्हायचा, पण LNT क्वालिफाय होत नव्हती. त्यामुळे LNT सारख्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत या कंपन्या क्वालिफाय झाल्या पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून काम झालं पाहिजे. यावर्षी 600 कोटीचं काम, 600 किलोमीटरचं काम हे टेंडर करायचा प्रयत्न आहे. पुढच्या वर्षी 600 किलोमीटरचा आहे आणि 3 वर्षामध्ये मुंबई शहरातले सगळे रस्ते जे महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहेत त्याचं कॉन्क्रिटिंग जे MSRDC कडे आहेत ते MSRDC त्याचं काम हातामध्ये घेत आहे आणि त्यामुळे निश्चितपणे हे काम आपण हातामध्ये घेतलं आहे. ठाण्याच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडला. हे खरंच आहे की विशेषतः कळवा पुलावर 7 ठिकाणून रस्ते येत असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात जाम होतो. तिथे नवीन ब्रिजचं काम आपण आता सुरू केलेलं आहे. कशेळीपुराजवळ देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, तिथेही नवीन ब्रिजचं काम जे आहे ते हातामध्ये घेतलं आहे. आणि राज्यामध्ये साधारणपणे आपण हा प्रयत्न केला आहे की खड्डे जे आहेत MDवरचे जे खड्डे आहेत ते आपण नोव्हेंबरपर्यंत आणि स्टेट हायवेवरचे जे खड्डे आहेत हे आपण डिसेंबरपर्यंत भरण्याच्या संदर्भातलं नियोजन हे या ठिकाणी केलं आहे. आता खरं तर याच्यामध्ये एक बुलेट ट्रेनचा विषय देखील या ठिकाणी आला आणि बुलेट ट्रेनच्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की कोट्यावधी रुपयाची जमीन ही कवडीमोल भावाने दिली वगैरे अनेक विषय याच्यामध्ये आहे. एकूण आपण या बुलेट ट्रेन करता जी जागा देतो ती जमिनीच्या खाली 4 मजले खाली जागा देतो. त्याची वरची सगळी जागा आपल्याला वापरता येणार आहे आणि 4 मजले खाली जी जागा आपण देतो ती 4 हेक्टर देतो. जमिनीच्या वर 0.66 हेक्टर म्हणजे 1 हेक्टरपेक्षा कमी जागा आपण देतो फक्त स्टेशन करता. आणि मुळातच याच्यामध्ये एकूण आपल्या राज्याचं भाग भांडवल हे 5000 कोटी असणार आहे.
आणि या प्रकल्पाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, 1,00,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. 1,00,000 कोटी रुपयापैकी 81% पैसा हा जपानची जायका आपल्याला देते आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 0.1%. 0.1%. रिपेमेंट पिरियड किती आहे? 50 वर्ष. आणि मोरेटोरियम किती आहे? 15 वर्ष. म्हणजे प्रकल्प झाल्यापासून 15 वर्ष एक पैसा द्यायचा नाहीये. आणि हे सगळी इन्व्हेस्टमेंट कुठे होणार आहे? तर यातली कमीत कमी 40,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात होते. त्यामुळे 40,000 कोटी रुपये आता, आणि याच्यात टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे. त्यामुळे आता इथे काम कुठल्या लोकांना मिळेल, इथे लोखंड कुठलं कोणाकडनं खरीदलं जाईल, इथे सगळा माल कुठनं येणार आहे, हा सगळा आपला आहे. त्यामुळे 40,000 कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटनी आपण आपल्या जीडीपीची किती ग्रोथ करू शकतो. आज आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट करतो. $1 ट्रिलियन इकॉनॉमी जर आपल्याला तयार करायची असेल तर आपल्याला साधारणपणे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये MMR रिजनमध्ये 1.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. $1 ट्रिलियन इकॉनॉमी करता 40,000 कोटी तर एकटं या ठिकाणी हायस्पीड रेल करताय. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात कोणाचे गैरसमज असतील तर काढून टाकले पाहिजे. आता याला अत्यंत वेगाने आपण याचं काम जे आहे ते काम निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू. पेट्रोल डिझेलच्या वर आता मी बोलत नाही, कारण आपल्याला कल्पना आहे की अनेक वेळा मागणी होऊनही मागच्या सरकारने ते केलं नाही, पण आपल्या सरकारने मात्र या ठिकाणी ते केलं आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा मनीषाताईंनी मांडलेला आहे तो मेट्रो 3चा. मेट्रो 3च्या डेपोच्या संदर्भातला जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, खरं म्हणजे आता जागा कोणी ठरवली? ही जागा ठरवली पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या कॅबिनेटने. कारण त्या काळामध्ये तत्वता मान्यता याला देण्यात आली. नंतर ज्यावेळेस मी झालो त्यावेळेस त्याचं पुढचं सगळं मी केलं. त्याचे पैसे सँक्शन करून आणले, त्याच्या मान्यता घेतल्या, त्याला टेंडर काढले, सगळं माझ्या काळात झालं. पण ही जागा फिक्स केली. त्यानंतर मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो त्यावेळेस अशाच प्रकारे पर्यावरणवादी माझ्याकडे आले. आणि ते पर्यावरणवादी माझ्याकडे आल्यानंतर त्याही वेळेस कांजूरचा पर्याय आहे का असा विषय समोर आला. त्याही वेळेस मी एक समिती तयार केली. श्री अजय मेहता त्याच्यामध्ये होते, नितीन करीर त्याच्यामध्ये होते. आणि त्याही वेळच्या अजय मेहतांच्या समितीने सांगितलं कांजूरचा पर्याय व्यवहार्य नाही. तरीही मी स्वतः त्या जागेचा दावा करत हायकोर्टामध्ये गेलो. मी सांगितलं की नाही ठीक आहे, पण तरी आपण पाहू, पर्यावरणाचा विषय आहे, आपण हा प्रयत्न करू. हायकोर्टाने त्यावेळेस सांगितलं पहिले 3,000 कोटी रुपये भरा, त्यानंतर सुनावणी होईल, मग ती जागा कोणाची आम्ही हे ठरवू. आणि त्यावेळेस हे लक्षात आलं की हे काम साधं नाही, हे काही 2, 4, 5 वर्ष होणार नाही. ही जागा मिळाली तरी त्या अहवालातच हे सांगण्यात आलं की जागा मिळाल्यानंतर सॉइल स्टॅबिलायझेशन करता, माशी लँड आहे, सॉइल स्टॅबिलायझेशन करता त्या ठिकाणी किमान 2 वर्ष लागतील आणि त्याच्यावर पुन्हा बांधकाम करावं लागेल. आणि म्हणून मग आम्ही पुन्हा निर्णय घेतला की आरे मध्येच आपण हे केलं पाहिजे. त्यानंतर या डेपोच्या संदर्भात हे जे पर्यावरणवादी आहेत, काही त्यातले चांगले आहेत, त्यांचा मला आदर आहे, काही प्रोफेशनल आहेत, त्यांचा काय मुंबईशी संबंध नाही आहे. आणि त्यांच्या संघटनांना कुठून कुठून पैसा येतो हे एकदा बघितलं पाहिजे. मी ते बघितलेलं आहे, कारण मी तेव्हाही गृहमंत्री होतो. या लोकांनी ते पहिले हायकोर्टमध्ये गेले, त्या ठिकाणी हारले, ग्रीन ट्रायब्युनलला गेले, त्या ठिकाणी हारले, मग ते सर्वोच्च न्यायालयात गेले. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जस्टिस चंद्रचूड साहेबांच्या बेंचने दिलेला निकाल हा पथदर्शी आहे, इंट्रीम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की या ठिकाणची जी झाडं कापली ना आपण, ही सगळी झाडं त्यांच्या एंटायर लाईफ स्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील तेवढं ही मेट्रो 80 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करेल.
आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ते कापण्याची परवानगी दिली आणि त्याच्यानंतर ते कापून आपण काम सुरू केलं. 25% काम तिथे पूर्ण केलं. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे खरं आहे, रात्री झाडं कापले, आता ते त्याच्याबद्दल वाद असू शकतो, पण अधिकाऱ्यांचं असं असतं की पुन्हा कोणी कोर्टात जाऊन अडवणूक करेल, त्यामुळे कोर्टाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय ते लवकर करून टाका या हेतूने ते केले. त्याच्यावरनं त्यावेळेस उद्धवजी नाराज झाले. नंतर मी उद्धवजींची पुन्हा बोललो आणि त्यांच्या परवानगीने काम सुरू केलं. हे 25% काम जे आहे ते उद्धवजी आणि आम्ही एकत्र सरकारमध्ये असताना झालेलं काम आहे आणि ते काम ऑनगोईंग होतं. आणि त्याच्यानंतर मात्र सरकार बदलल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपण डेपो त्या ठिकाणी हलवायचा निर्णय घेतला. महत्त्वाची गोष्ट काय बघा, तो डेपो हलवायचा निर्णय घेतल्यानंतर सौनिक कमिटी माननीय उद्धवजींच्या सरकारने केली, मी नाही केली. माननीय उद्धवजींच्या सरकारने सौनिक कमिटी केली. या सौनिक कमिटीचा रिपोर्ट बघा. सौनिक कमिटीने स्पष्टपणे सांगितलं कांजूरमार्गची जागा व्यवहार्य नाही. त्या कमिटीने सांगितलेलं आहे की इथे जर आपण नेलं तर स्टॅबिलायझेशन आणि सगळं करून 4 वर्ष किमान डिले होईल. आणि त्यांनी सांगितलंय तिथे नेल्यामुळे 10,000 कोटींनी कॉस्ट तर वाढेलच, पण हे जे 4 वर्ष पुढे जाईल त्याचे 10,000 कोटी अधिकचे लागतील. त्याची नेट प्रेझेंट व्हॅल्यू त्यांनी काढली आणि त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की हे व्यवहार्य नाही. आता ही कमिटी तर काही माझी नव्हती, ही कमिटी स्वतः माननीय उद्धवजींनी तयार केलेली समिती होती आणि त्या समितीने त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि खरं म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की जर म्हणजे त्याच्यानंतर मग पुन्हा एक नवीन त्या कमिटीवर एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीने काय सांगितलं, त्या कमिटीने सांगितलं की 3-4 डेपो आपण एकत्रितपणे कांजूरला करू. 3-4 डेपो एकत्रित केले तर कदाचित आपल्याला 1,1200 कोटी रुपये कमी लागतील. अरे पण जे 3-4 डेपो एकत्रित करण्याचा तुम्ही विचार केला होता त्यातले 3 डेपो तर असे होते की ज्याच्या लाईनचं कामच सुरू झालं नव्हतं. मग तुम्ही ज्यावेळेस ते डेपो सगळे कराल त्यावेळेची कॉस्ट काय असणार आहे त्याची. आणि जी जागा आपल्याकडे नाहीच आहे, हा केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधला प्रॉब्लेम नव्हता. खाजगी आपण जर कोर्टाचा ऑर्डर पाहिला तर खाजगी माणसांनी दावा ठोकलाय, केंद्र सरकार नंतर आलाय त्याच्यामध्ये. आणि मग हा जो काही रिपोर्ट नंतरच्या तथाकथित टेक्निकल कमिटीने केला होता, कारण ह्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाचे जे सचिव आहेत त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या टेक्निकल कमिटीने आपल्याला पुन्हा पाठवलं आणि स्पष्टपणे त्याच्यामध्ये लिहून पाठवलं की हा जो रिपोर्ट आहे हा किती चुकीचा आहे, किती फार्स आहे आणि कशा गृहीतकांच्या आधारावर त्या ठिकाणी तो घेतलाय. आणि मग खरं तर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये 17 मार्च 2022 रोजी केंद्र शासनाने राज्य शासनाला पत्र लिहून तांत्रिक अडचणी आणि संचालन देखभाल प्रक्रियेतील आव्हाने विचारात घेऊन कांजूरमार्ग येथे मेट्रो 3चा डेपो हलविण्याचा निर्णय अव्यवहार्य आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि का बरं, तर कांजूरमार्ग येथे जागा उपलब्ध नाही, कांजूरमार्ग येथे डेपो नेण्याचा निर्णय तांत्रिकदृष्ट्या अव्यवहार्य आहे. एवढंच नाही तर कांजूरमार्ग येथे कार डेपो जर हलवला तर आरे इथे 16 स्टेबलिंग लाईन कराव्याच लागतील. म्हणजे तुम्ही का नाही करत आहे, डेपो नको आहे, पण जरी आपण कांजूरमार्गला डेपो नेला तरी आरेमध्ये ज्या ठिकाणी ती लाईन जाते तिथे 16 स्टेबलिंग लाईन तयार करावे लागतील आणि लाईन 6 ला जोडणारा रॅम्प तयार करावा लागेल. म्हणजे जेवढी जागा डेपोला लागणार आहे तेवढ्याच जागेवर तुम्ही स्टेबलिंग लाईनही तयार करतायत, तिथे रॅम्पही तयार करतायत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी टेक्निकल प्रॉब्लेम त्यांनी हे सांगितला, हा रॅम्प तयार केल्यानंतरही लाईन 6शी जोडण्याकरता जो टर्न घ्यावा लागतोय तो टर्न घेण्याकरता 268 झाडं तोडावे लागतात. त्याशिवाय 268 झाडं तोडल्याशिवाय या ठिकाणी
आपण लाईन 6 जोडू शकत नाही आणि लाईन 6ला जर आपण हा जोडला नाही तर कांजूरमार्गला जाणार कसं? आणि म्हणून या संदर्भात हा जो काही निर्णय तेव्हाच्याच कमिटीने केला, आपण बघा मेट्रो 3 मुळे ध्वनी प्रदूषणात घट होणार आहे आणि 2.61 लाख मेट्रिक कार्बन डायऑक्साईड कमी होणार आहे. 6 लाख वाहनं ही कमी होणार आहेत. 17 लाख लोक, 268 नाही 295 कांजूरमार्ग येथील डेपो हलवला तर लाईन 3 ला लाईन 6 जोडण्याकरता आरेमधील नव्याने 295 झाडं कापावी लागणार आहेत आणि 17 लाख लोकांना प्रवासाची सुविधा यातनं सुरू होणार आहे. 6.5 लाख वाहन फेऱ्या कमी होणार आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक अशा प्रकारचं एक काम आहे. 25% काम झालंय. मी तुम्हाला सांगतो, कांजूरमार्गला डेपो नेला अजून 4 वर्ष होऊ शकत नाही हे उद्योजींच्या सरकारच्या समितीने सांगितलं आहे. पण आता याच ठिकाणी काम सुरू केल्याने एकही झाड कापायचं नाहीये. रोज खोट्या बातम्या देतात, कोर्टाला खोटं सांगतात. आता एकही झाड कापायचं नाहीये. आता हे 2031 वगैरे नाही, 2050 सालापर्यंत आहे तो डेपो आपल्याला पुरणार आहे आणि तोपर्यंत अनेक नवीन लाईन तयार होतील. त्यामुळे डेपो एक्सपान्शनची आपल्याला आवश्यकता देखील त्या ठिकाणी पडणार नाही. त्यामुळे झाड त्या ठिकाणी कापायचं नाहीये आणि याचा फर्स्ट फेज हा पुढच्या वर्षी मार्च एप्रिल मे जून काय जो काय तारीख असेल तोपर्यंत सुरू होऊ शकेल आणि पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत आपण ही मेट्रो सुरू करू शकू. आणि म्हणून ताई, आमचा इगो नाही आहे, बिलकुल नाही आहे. मुंबईच्या हिताकरता हा प्रयत्न आहे. मी स्वतः माननीय उद्योजींना ही विनंती केली होती की साहेब, आपण मुख्यमंत्री म्हणून अशी घोषणा करा की ठीक आहे, आता 25% काम झालंय, पुढचं एकही झाड मी तोडू देणार नाही. मी त्याचं स्वागत करतो विरोधी पक्षनेता म्हणून. आपण त्या ठिकाणी काम सुरू करू. आमचा इगो नाहीच आहे. आणि आजही मी तर असं म्हणतो की कोणाला जर असं वाटत असेल की आम्ही रात्री झाडं कापली हा आमचा गुन्हा आहे तर मुंबईकरांकरता त्याची मी माफी मागायला तयार आहे, त्याही करता मी क्षमा मागायला तयार आहे. पण मुंबईच्या हिताचं आहे. आज तुम्ही बघा, सिव्हिल कामं 80% झाली आहेत, स्टेशनची कामं 85% झाली आहेत आणि एका कारशेडमुळे तुमची 20,000 कोटी रुपये, कारशेडची किती किंमत आहे माहिती? 400 कोटी. 400 कोटीच्या कारशेड करता 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट 4-4 वर्ष जर आपण डेट ठेवली तर त्याच्यावर जी किंमत वाढणार आहे त्याचा बोजा कोणावर आहे? तो तिकिटावर आहे, तो सामान्य माणसावर आहे, त्याची व्यवहार्यता संपणार आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा हात जोडून आपल्याला ही विनंती करतो आणि सांगतो, हा आमचा इगो नाही. पर्यावरणवाद्यांची आमची चर्चा करण्याची तयारी आहे. आणि माझा त्यांना सवाल आहे की त्यांच्यामुळे जर उशीर होत असेल आणि मुंबईमध्ये रोज प्रदूषणानं लोक जर त्या ठिकाणी तब्येती खराब करून घेत असतील, रोज एवढं कार्बनचं उत्सर्जन जे होत आहे ते त्यांच्या नासिकेद्वारे त्यांच्या त्या फुफ्फुसांमध्ये जाऊन रोज जर त्यांची तब्येत खराब होत असेल आणि या मुंबईकरांचं वय जर रोज कमी होणार असेल तर याला जबाबदार कोण आहे? आणि आज एक फेट अकम्प्ली आहे, झाडं तुटले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा लावणार नाही, त्याच्या बदल्यात 25,000 झाडं लावली आहेत. जी रिप्लांट करता येईल ती रिप्लांट केली आहे. अजून म्हणाल तर अजून 10-20,000 झाडं लावू. 50 कोटी झाडं लावणारं आपलं राज्य आहे. 50 कोटी सुधीर भाऊंच्या नेतृत्वात 50 कोटी झाडं आपण लावली आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मुंबईकरांकरता या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही मेट्रो आपल्याला लवकरात लवकर पूर्ण केली पाहिजे. खरं म्हणजे अनेक विषय आहेत, पण एक मराठा आरक्षणाची बैठक देखील आहे. त्यामुळे सगळ्या विषयांबद्दल मी या ठिकाणी बोलणार नाही. अनेक सदस्यांनी आपण बंजारा समाजाचा विषय मांडलाय. खरं म्हणजे अतिशय तांत्रिक विषय आहे. त्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की एसटी मध्ये कोणालाही टाकण्याचा अधिकार राज्याला नाही आहे. त्या संदर्भातली एक मोठी प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया तुम्हाला करावी लागते. ती प्रक्रिया करून तुम्हाला राष्ट्रपतीकडे जावं लागतं.
आणि त्याच्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होते. पण हे खरं आहे, पण अशा अनेक समाजाच्या बाबतीत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे. पण बंजारा समाजाच्या कल्याणाकरता हे सरकार कुठेही मागे पडणार नाही. जे जे करावं लागेल ते आम्ही निश्चितपणे करू. आणि मी जे इतर आमचे सगळे सदस्य आहेत ज्यांच्या प्रश्नांना मी कदाचित न्याय देऊ शकलो नसेल, आपण नरहर कुरणकरांच्या संदर्भात जरूर आपण तो प्रस्ताव आणा, त्याला तात्काळ मान्यता देऊन त्याला जो काही निधी लागेल आपण पाठपुरावा करा. जो काही निधी लागेल तो निधी आपण त्याकरता उपलब्ध. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समजा जर मध्ये ट्रेन बंद झाली किंवा झाली तर परत 33 किलोमीटर तुम्हाला रिव्हर्स बॅक करावी लागेल. हा एक हिच होता. आणि दुसरा जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या समितीने असंही म्हटलेलं आहे की 2034 पर्यंत हा आपल्याला कारशेड होईल. आपल्याला फर्दर डिमांड्स लागल्यानंतर देखील आपल्याला ती साईट्स पण आपल्याला कांजूरमार्ग इन अँटिसिपेशन ठेवावी लागेल. हाही त्याच्यातला भाग आहे. तिसरा आपण उद्धव साहेबांचा उल्लेख केला म्हणून मी या निमित्ताने सांगू इच्छितो की गव्हर्नमेंटमध्ये राहताना पण आता ठीक आहे आपलं काय संभाषण झालं माहीत नाही, पण त्यावेळी पण त्यांची भूमिका ही होती की शक्यतो इकडे न करता हे दुसऱ्याकडे करावं आणि तो विरोध पण त्यावेळी झाला होता. रेकॉर्डवर चुकीचा राहता कामा नये एवढीच माझी विनंती. स्टेबिलायझिंग लाईन्स मी असं सांगितलं की जरी कारशेड आपण केलं नाही, आरेला जरी कारशेड केलं नाही तरी कांजूर मार्गला ती लाईन नेण्याकरता 16 स्टेबिलायझिंग लाईन्स आरेतच करावे लागतील. तिथे एक रॅम्प तयार करावा लागेल आणि व्ही टर्न घ्यावा लागेल. व्ही टर्न घेऊन ते न्यावं लागेल. त्यामुळे टेक्निकली जागेचाही त्या उपयोग केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही कांजूर मार्गला. आणि दुसरं आपल्याला 2034 नाही, मी आपल्याला सांगतो 2050 पर्यंत आपल्याला हे कारशेड पुरणार आहे. फक्त आपला प्लॅन असा होता की 2031 नंतर आपण त्याच्या पुढची कॅपॅसिटी वाढवायची. त्याची गरज नाही वाटत आज, म्हणजे 50 नंतरची. आणि त्याच्याकरता काहीतरी 200 झाडं आपल्याला तोडावे लागतात. ते 200 झाडं तोडले तर 50 नंतरची कॅपॅसिटी होते. पण आपण ठरवलं गरजच नाही आहे. कारण याचं असं आहे की तोपर्यंत इतकं नेटवर्क तयार असेल की समजा ॲडिशनल काही आपल्याला लागलं तर अनेक कार डेपो तोपर्यंत आपल्याजवळ तयार असतील जिथे आपल्याला ते नेता येईल. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो. आपण एक मिल लँडच्या संदर्भातला एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडला होता. आणि हे खरंच आहे की त्या काळामध्ये आपण 33-33-33 असं डिव्हिजन त्या ठिकाणी केलं. आणि ते डिव्हिजन केल्यानंतर साधारणपणे 58 पैकी 33 मिलमध्ये आपला शेअर आपल्याला मिळाला. आणि 35-8 प्रमाणे आपण हे जे डेव्हलपमेंट करतो याच्यातला मुख्य प्रॉब्लेम असा आहे की 4 FSI आपण दिला आहे, पण जो इन्सेंटिव्ह आपल्याला मिळतो, इन्सेंटिव्ह FSI जो मिळतो आपल्याला, त्यातला 60% इन्सेंटिव्ह हा म्हाडाला जातो. आणि म्हणून हे जे मिल कामगार आहेत यांची घरं रिडेव्हलप करण्याकरता कोणी तयार होत नाही, कारण त्याच्याकरता कुठलाही इन्सेंटिव्हच नाही आहे. आणि म्हणून या संदर्भात अनेक बैठका झाल्या आणि त्या बैठकांमध्ये ही मागणी आली की आपण रिहॅबवरही FSI दिला पाहिजे, तरच या ठिकाणी ते रिहॅब करणं परवडेल आणि त्या याच्यात हे सगळं बसेल. तर आपण त्या संदर्भातला एक प्रस्ताव तयार केला. तो आता माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला आहे की ज्याच्यामध्ये रिहॅबवर अर्थात इंडेक्सेशन करून, कारण तो सरसकट दिला तर प्रॉब्लेम होईल, इंडेक्सेशन करून रिहॅबवरही FSI आपण द्यायला तयार आहोत. त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री लवकरात लवकर निर्णय करतील. आणि सोसायटी मेंटेनन्सचा देखील एक विषय याच्यामध्ये सातत्याने येतोय. तर त्याच्यामध्ये 50,000 पर्यंत जे होतं आता आपण ते बदललं आहे, मिनिमम 50,000 केलं आहे. आणि त्याच्यावर कितीही ते सोसायटी आणि विकासक हे मिळून ठरवू शकतील अशा प्रकारचा निर्णय केला आहे. याच्यामुळे आता हे जे काही अडकलेलं काम आहे हे काम या ठिकाणी पूर्ण होऊ शकेल. म्हणून मी या निमित्ताने फक्त सभापती महोदय, मी पुन्हा एकदा सभागृहातल्या सगळ्या सदस्यांचे आभार मानतो. आणि आता बाकी गोष्टींना परत उत्तर देतो पुढच्या वेळी. ज्यांची उत्तरं राहिली असतील त्यांना लेखी उत्तरं देतो. आणि पुन्हा एकदा राज्याची कायदा सुव्यवस्था यापुढे चांगली ठेवण्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो.
सन्माननीय विरोधी पक्षनेते